गुड मॉर्निंग. तर हे काय चालू आहे सकाळी सकाळी? मी व्लॉग घेण्यासाठी कॅमेरा ऑन करून ठेवला, तर आरशू कॅमेरामध्ये बघून पाणी पितोय आणि तुम्हाला पण म्हणतो या पाणी पिण्यासाठी. त्याची इथे ग्लास घेऊन मस्ती सुरू झाली आणि माऊस आली होती तर माऊसोबत पण मस्ती करतोय. माऊ जसं करेल तसं माऊसारखं त्याला पण करायचंय. आणि मग बाहेर जायचं होतं म्हणून आम्ही निघालोय बाहेर जाण्यासाठी. खाली आल्यानंतर बघतो तर काय सगळा गेट समोरचा रस्ताच खोदून ठेवलेला होता. आता तिथे पाण्याची पाईपलाईन येणार आहे म्हणून इथून तिथून सगळा रस्ताच खोदून ठेवलेला होता. तर चला बाय, थोडं काम आहे म्हणून बाहेर निघालोय आम्ही. आल्यानंतर आरशूसाठी खाऊ बनवला आणि त्याला आधी खायला घातलं. तोपर्यंत मी फर्स्ट टाइम काहीतरी रिक्स घेऊन एक पार्सल ऑर्डर केले. बघू आता ग्रोसरी सामान कसं आलंय, त्यासाठी मी इथे ग्रोसरी सामान रिसीव करण्यासाठी आली. आता मी झाडू पण मागवलं होतं, त्यामध्ये म्हटलं बघू ट्राय करून कसं आहे त्यांचं. संभाजीनगरमध्ये नवीनच झेप्टो म्हणून ग्रोसरी शॉपचं ॲप चालू झालं आहे. मी त्यावरनं थोडं ग्रोसरी सामान आणि भाजीपाला ऑर्डर केला होता. तर 10 मिनटामध्येच ऑर्डर केल्यानंतर त्यांची डिलेवरी घरी येते आणि तुम्ही बघू शकता खूप छान अशी पॅकिंग करून त्यांनी दिलं आहे. आणि मी भाजीपाल्यामध्ये पालक आणि कढीपत्ता मागवला होता, तर फ्रेश असा पालक आणि कढीपत्ता आला आहे. गावाकडनं माझे आजी आजोबा आले होते, तर आरशू त्यांच्यासोबत मस्ती करतो. भविष्यात वाईट परिणाम होतील, प्रत्येक पक्षानं दखल घ्यावी, असं नामदेव शास्त्री पत्रकार परिषदेत म्हणाले. आमच्या क्षेत्रामध्ये सहन करणारा असता तर संत झाला असता, असंही शास्त्रींनी यावेळेला म्हटलं. माझ्या घराच्या पाठीमागे वॉकिंग डिस्टन्सवरती स्वामी समर्थाचं केंद्र आहे, म्हणून आम्ही सगळे तिथं दर्शनासाठी निघालोय. आणि म्हटलं चला थोडं आजी आजोबांना आणि आरशूला पण चेंज होईल, म्हणून सगळे आम्ही दर्शनासाठी निघालोय. युगंधर बघा कसा बघतोय सगळीकडे, त्याला पण बाहेर फिरायला म्हटलं की खूप आवडतं. आणि इथे आल्यानंतर आरशूचं इथं दर्शन घेणं चालू आहे. यांच्या काही बाबी ज्या सरपंचाच्या हत्येमध्ये न्याय मिळाला पाहिजे याकरता आहे. धनंजय मुंडे साहेबांचा त्या ठिकाणी केंद्रामधून दर्शन घेऊन आल्यानंतर आरशूची अशी मस्ती सुरू होती. युगंधर आणि आरशू दोघंजणी मस्ती करताय. तोपर्यंत आम्ही जेवण करून घेतलं आणि जेवण झाल्यानंतर मस्त असं गुलाबजामुनचं डेझर्ट एन्जॉय केलं. सगळ्यांनी बसून निवांत अशा गप्पा मारल्या. तर चला बाय, आजचा ब्लॉग मी इथे स्टॉप करते. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर चला, गुड नाईट.